नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र पेपर 1 आणि पेपर 2 साठी अत्यंत महत्त्वाचा असा भाग। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। ज्ञानेंद्रियाची प्रथम संवेदना झाल्याशिवाय अभूत कळणे कठीण आहे। प्रभुत्व संपादन उपपत्तीचा उद्गाता डॉक्टर ब्लूम हे आहेत। स्किनर यांनी कोणावर प्रयोग केला तर त्यांनी कबूतरवर प्रयोग केलेला आहे। संवेदना व अर्थ बरोबर अवबोध निर्माण होतो। कोणत्या अध्ययन पद्धतीत बुद्धिमत्तेचा अधिक वापर केला जातो तर मर्मदृष्टी या अध्ययनात बुद्धिमत्तेचा वापर केला जातो। ज्ञानाची समर्पकता दाखवून देणारी उपपत्ती कोणी मांडली तर ब्रुनर। पॅवलाने कोणती उपपत्ती मांडली? अभिजात अभिसंधान उपपत्ती। कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या परमोच्च बिंदू पलीकडे जाता येत नाही म्हणजे शारीरिक परिसीमा होय। आसबोल यांच्या अर्थपूर्ण शाब्दिक अध्ययन या उपपत्तीवर आधारित प्रतिमान कोणते आहे तर ते आहे अग्रज संघटन प्रतिमान। समग्र अनुभवाशिवाय मर्मदृष्टी ही प्राप्त होत नाही। मर्मदृष्टीमूलक अध्ययन पद्धतीचा जनक कोहलर हे आहेत। साधक अभिसंधान पद्धतीचे जनक स्किनर आहेत। उद्दिष्ट प्राप्तीसाठी एखादी विशिष्ट क्रिया जेव्हा साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा तो विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात। त्यास अभिसंधानालाच साधक अभिसंधान असे म्हटले जाते। उजळणीमुळे वर्तनातील बदलास स्थायी भाव येतो। सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्तीचे जनक अल्बर्ट बांडुरा हे आहेत। कोणत्या पद्धतीत बुद्धीचा फारसा उपयोग होत नाही तर प्रज्ञाप्रभात पद्धतीमध्ये बुद्धीचा फारसा उपयोग होत नाही। विकासावर परिणाम करणारे महत्त्वाचे घटक म्हणजे अनुवंश व परिस्थिती। हे दोन घटक बालकाच्या विकासावर परिणाम करणारे ठरतात। वंशपरंपरेने आजी व आईवडिलांचे गुण वंशतः मुलात उतरणे म्हणजे अनुवंश होय। समग्र व्यक्तीच्या आकृतिबंधाचा मूळ आधार हा अनुवंश मानला जातो। परिसर म्हणजे व्यक्तीला प्राप्त होणारे सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक वातावरण होय। जीवनातील प्रत्येक घटना म्हणजे अनुवंश व वातावरण या दोन्हीचा परिणाम होय असं मॅकॅव्हर आणि पेज यांनी म्हटले आहे। अनुवंश अधिक वातावरण नाही तर अनुवंश गुणिले वातावरण असं आहे असं मत वुडवर्थ व मॉरिसन यांनी म्हटले आहे। बाह्य उद्दीपकांसंबंधीची हे प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय। कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकांची आवश्यकता ही असते। अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना होय। मनाने असा अर्थ लावताच आपल्याला उद्दीपकाचा बोध होतो, यालाच अवबोध म्हणतात। अवबोध बरोबर म्हणजे काय तर संवेदना अधिक अर्थ